नमस्कार, मी सचिन रमेश झगडे, नाशिक शिक्षक मतदारसंघातील एक शिक्षक उमेदवार. तसं जर पाहिलं तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अनेक घुसखोरांची आणि धनदांडग्या लोकांची घुसखोरी झाली आहे. शिक्षकांच्या हक्काचा मतदारसंघ, शिक्षकांच्या युद्धाचा मतदारसंघ, शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शिक्षण व्यवस्था घडवण्यासाठी आवश्यक असलेला हा मतदारसंघ, आणि या मतदारसंघामध्ये मात्र या राजकारण्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. आज मी जळगाव जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट इथल्या माझ्या काही सन्मित्रांनी दाखवली. साडी, अर्धा ग्रॅमची नथ आणि शिवाय स्टिकर लावलेलं डुप्लिकेट कापड. आमच्या शिक्षकांना डुप्लिकेट समजतात. अरे द्यायचं तर ओरिजिनल तरी द्या ना. साड्या देताय, पण त्या थर्ड क्लास लेवलच्या साड्या देताय तुम्ही, आणि त्या माध्यमातून शिक्षकांना विकत घेण्याचा प्लॅन करताय. अरे शरम वाटली पाहिजे. आणि आमच्या शिक्षकांना एवढं साधं समजू नका. तुमच्या सगळी षडयंत्र आमचे शिक्षक जाणून आहेत. तुम्ही शिक्षकांना विकत घ्यायचा प्रयत्न कराल, लाख प्रयत्न कराल, तुमच्या ऐश्वर्याचं आणि तुमच्या संपत्तीचं प्रदर्शन कराल, पण ध्यानात राहू द्या, हेच शिक्षक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षकांना कळलंय, जसं 1498 मध्ये वास्को द गामा आला होता आणि त्याने भारतातलं कालिकत बंदर विकत घेतलं, आणि संपूर्ण नंतर युरोपमधले डच, फ्रेंच, इंग्रज सगळे आले आणि सगळा देश 450 वर्ष गुलामीत गेला. 2018ला असाच एक वास्को द गामा येवल्याची पैठणी घेऊन आला, गुलाबी नोट घेऊन आला, आणि या मातीमधल्या शिक्षकाला त्याने गुलाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अनुभवातून आता शिक्षक शिकलेला आहे. तुम्ही साड्या वाटा, नथी वाटा, गुलामीचे पेन वाटा, पण लक्षात ठेवा, हाच शिक्षक ज्या दिवशी जागृत होईल त्या दिवशी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या सर्वांचा हक्काचा उमेदवार, शिक्षक उमेदवार म्हणून मी आपल्या समोर सामोरं जात आहे या निवडणुकीला. अनुक्रमांक 14 त्याच्या समोर 1 हा अंक लिहून आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करा, आणि या भ्रष्टाचारी व्यवस्थेला निस्तनाबूत करण्यासाठी एका तत्वावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या विचाराचा वारसा जर जिवंत ठेवायचा असेल तर आपल्याला शिक्षक उमेदवाराच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहावं लागेल, आणि या राजकारण्यांना एकदा धडा दाखवून द्यावा लागेल. धन्यवाद, आभार. मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो.